हाय फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवाळ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फिश फ्राय. तर मी आज आणलेली आहे कुपा. ही कुपा मच्छी आहे. तर हिला मी कशी फ्राय करते हे मी तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी मी मच्छी चांगली मस्त अशी धुवून घेतली आहे, स्वच्छ अशी. आता त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते. घरचं लाल तिखट आहे, मालवणी मसाला आहे घरचा, तो टाकते. आता यात थोडी हळद, थोडासा गरम मसाला, धना पावडर, थोडंसं लिंबू पिळून घेते, चवीनुसार मीठ. आता याला मिक्स करून घेते. तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची वाटून सुद्धा टाकू शकता, ती सुद्धा छान लागते. तर आता मी याला छान असं सगळीकडून मॅरिनेट करून घेतले मच्छीला. हिला मी एक 5 मिनटं ठेवते, त्यानंतर मग आपण हिला फ्राय करून घेऊ. अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे, कोणी पटकन झटकेपट बनवू शकतं. आता 5 मिनटं झालेत. आता आपण फिश फ्राय करून घेऊया. तर मी ही 2 प्रकारे फ्राय करणार आहे. तर एक तर मी ही अशी आहे ना, अशीच फ्राय करणार आहे आणि अर्ध्याला मी रवा लावून फ्राय करणार आहे, कारण आमच्या घरामध्ये अशी सुद्धा फिश फ्राय खूप आवडते. तर मी तेल टाकून घेतले तव्यावरती आणि आपलं तेल पण बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर आता तेल तापले, त्यामध्ये मी 2-3 लसणाच्या पाकळ्या त्याला थोडंसं ठेचून घेतले, ते टाकते. आणि आता मी हे जे आपण बिना रव्याचे ते आधी फ्राय करून घेऊया. आता आपले हे फ्राय आपण याला पलटी करून घेऊया. याचा रस्सा पण खूप छान होतो. तर आम्ही काय करतो, याच्यासोबत जे याचे डोके भेटतात तर आम्ही त्याचा रस्सा करतो, कारण म्हणतात मच्छीच्या डोक्यामध्ये खूप खूप टेस्ट असते. तर त्यामुळे आम्ही मोस्टली जेव्हा पण रस्सा करतो तर आम्ही डोकी आणि एक मधला पीस असं टाकून त्याचा रस्सा करतो. तर आता तुम्ही बघू शकता आपली साधी फिश फ्राय करून झाली. तर मी ह्याला असे तव्याच्या बाजूने लावते, म्हणजे त्यातलं जे काय एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून खाली आहे. रव्यात पण फ्राय करून घेऊ. त्याला मस्त असं सगळीकडून रवा लावून घेऊ. तुम्हाला हवं तर तुम्ही रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकता.
नंतर पळून दोन्ही साईडने त्याला छान असं खरपूस भाजून घे. आता मी बाजूला ठेवले ते काढून घेते आता. छान आपल्या असं कुरकुरीत झालं मस्त. आपल्या सगळे फिश फ्राय करून झाले तर रेडी आहे आपली मस्त अशी कुपा फ्राय. तर मला सांगा कुपा ही मच्छी कोण कोण खातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर खूप आवडीने खाल्ली जाते कुपा ही मच्छी, कारण फ्राय केल्यावरती खूप छान लागते आणि त्याला काटे पण कमी असतात. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.